नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा इंद्रायणीच्या काठावर बसलेली ही अलंकापुरी नगरी आणि अलंकापुरी नगरीमध्ये बसलेली राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था. आणि तुम्हाला माहितीच आहे आता कार्तिक वारी आहे, माऊलींचा सप्त
आणि त्या सोहळ्यामध्ये आमच्या संस्थेने ठेवलेला हा सप्ताह आणि या सप्ताहामधील 4थ्या दिवसाची द्वितीय सत्रातील सेवा, जागरणाची सेवा माझ्या वाट्याला मिळाली हे मी भाग्य समजते. कारण आळंदीमध्ये कीर्तन मिळणं एवढं सोपं नसतं. म्हणून ही कीर्तनाची संधी मिळाली. कीर्तनाची संधी देणारे दिंडीचे मालक प्रभाकर नाना बोलाटे, आमच्या संस्थेचे चालक, मालक, पालक हरिभक्त परायण गुरुवर्य सुदामजी महाराज हिंगे व गुरुवर्य सौभाग्यवती स्वरांजलीताई हिंगे या दोघांच्याही चरणावरती, पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या चरणावरती, माझ्या आईवडिलांच्या चरणावरती, माझ्या दिदीच्या चरणावरती आणि तुम्हा सगळ्या वारकऱ्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी. ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, मज भिक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी दारात उभा आहे. आणि काय म्हणून उभा आहे तर एक याचक आहे आणि भिकारी आहे. दोन्ही शब्दाचा अर्थ थोडासा वेगळा आहे. याचक म्हणजे सुद्धा मागणारा आणि भिकारी म्हणजे सुद्धा मागणाराच. पण फरक असा आहे, ज्याच्याकडे काहीच नाही तो जेव्हा मागतो तो भिकारी, पण ज्याच्याकडे असून सुद्धा मागतो तो याचक. स्वार्थासाठी याचक मागत नाही. भिकारी स्वतःचं पोट भागवण्याकरिता मागतो. भिकारी हा याचक असतो, पण याचक हा भिकारीच असतो असं नाही. आता रावण सुद्धा रामायणातली कथा आहे, मागायला गेला होता. ज्यावेळेस वनवासामध्ये होते प्रभू रामचंद्र, त्यावेळेस रावण पण भिकारी होता का? पण मागायला तर गेला होता. म्हणजे याचक भिकारी असू शकतो, पण भिकारी याचक असेलच असं नाही. असं आहे का? चुकीचं सांगितले, बरोबर ना? याचक हा भिकारी आहे असं नाही. याचक भिकारी नसतो, पण भिकारी हा याचक असतो. म्हणजे रावणाने मागितलं, काम होतं म्हणून मागितलं, पण मुळात रावण भिकारी आहे का? ज्याची सोन्याची नगरी आहे तो रावण भिकारी कसा असेल? पण तो रावण याचक आहे. आता आपण घाटावरती बघतो किंवा फुटपाथवरती बघतो, ते मागतात, ते कोण? भिकारी. पण तुकोबाराय मागतात, ते कोण? याचक. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुकोबाराय काय म्हणतात आजच्या अभंगामध्ये? याचक भिकारी. म्हणजे मी याचक आहे आणि भिकारी असा दोन्ही प्रकारचा आज मी आहे.
लोक आपल्या जवळ येतात ही आपल्यासाठी नाही, तर लोक आपल्या जवळ येतात आपल्या जवळ पैसा असेल तर. आपल्या जवळच्या पैशासाठी लोक आपल्याकडे येतात. आणि तुकोबारांना हेच नको होतं, आपल्याकडे लोक आले नाही पाहिजे. कारण तुकोबारायांनी जो मार्ग निवडला होता तो साधनेचा मार्ग होता आणि त्यामध्ये त्यांना एकांत हवा होता. म्हणून तुकोबारायांना भिकारी म्हणून घेण्यात आनंद होता. आता भिकारी तर ठीक आहे, कारण भिकारी तुकोबारायांनी स्वतःकडे लोक येऊ नये म्हणून मागितले. पण याचक का? कारण तुकोबारायांना मागणं कधीच आवडलं नाही. तुकोबारे 2-2 दिवस उपाशी राहिले पण कधी कुणापुढे मागितले का? नाही. तुकोबारायांची पत्नी अन्न करून मेली पण तुकोबारायांनी मागितले नाही. याचक या शब्दाचा सुद्धा तुकोबारायांना तिटकारा होता, विरोध होता. मग तुकोबारायांच्या अभंगात मी याचक आहे असं का म्हणतात? एखाद्या गोष्टीचा माणूस विरोध करतो किंवा निषेध करतो तरी सुद्धा ती व्यक्ती त्या मार्गाला जाते. त्यामागे असतं ते कारण म्हणजे परिस्थिती आणि वेळ. आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती. परिस्थिती अशी काहीतरी होती की तुकोबाराय म्हणतात मी याचक देखील आहे आणि आज भिकारी देखील आहे. मग तुकोबाराय याचक झाले का झाले असावे? कारण तुकोबारायाने भक्तीचा मार्ग निवडला होता. तुकोबाराय ज्या आश्रयात जात होते ती भक्तीची साधना होती. आणि भक्ती करण्यासाठी भक्तीची सामुग्री असावी लागते. आता बरेच जण शेतकरी आहेत तर त्यांना माहितीच असेल शेती करण्यासाठी शेतीची साधने असतात. किराणा जरी व्यवसाय असला तरी त्यात सुद्धा साधन असतात, सामुग्री असते. आता शिक्षक जरी असला तरी त्याच्याकडे साधन असते, ते म्हणजे पुस्तक, ग्रंथ हे त्यांना असावंच लागतं. मग भक्तीची काय सामुग्री आहे? भक्ती करण्यासाठी कोणतं साधन आहे? आता अनेक संतांनी सांगितलं की भक्ती कशी करायची. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. 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 तुकोबारायांनी भिकारीपणा स्वीकारला कारण लोक स्वार्थासाठी
ज्ञान नाही. ज्ञान प्राप्त करण्यासाठी भक्ती आणि प्रेम दोन्ही लागतं आणि भक्तीसाठी प्रेम लागतं. म्हणून भक्ती करायची म्हणून भक्तीची सामुग्री प्रेम सांगितले. कारण प्रेम नसल्यावर काहीच होत नाही. भगवत विषयी प्रेम असेल तर भक्ती होते. आता चातुर्मासासाठी समजा आळंदीत पंढरपुरात साधनेसाठी येतो. इथं काय कमी आहे? भगवंताने 3.5 हाताचं शरीर दिले, इंद्रिय दिले, काहीच कमी नाही ना. पांडुरंगासारखं माऊलीसारखं दैवत आहे, आळंदीसारखं पंढरपुरासारखं क्षेत्र आहे, इंद्रायणी सारखी पवित्र नदी आहे. तुकोबारायांची गाथा घ्या, एकनाथांची गाथा घ्या, ज्ञानोबारायांची गाथा घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, एवढे पवित्र ग्रंथ आहेत तरी सुद्धा भक्ती हवी तशी होत नाही. भक्तीची साधना जशी हवी तशी होत नाही. कारण यात एकाच गोष्टीची कमी आहे आणि त्या कमतरतेमुळे एवढं सगळं होत नाही, ते म्हणजे प्रेम. कारण भगवंताविषयी जर प्रेमच नाही तर ते होणार कसे? शक्यच नाही. आता लोभी व्यक्ती असेल त्याचं प्रेम पैशावर असतं, मग तो कुठेही बसू द्या, कीर्तनात जरी असला तरी त्याचा विचार असतो की महाराजाला पाकिट किती मिळणार. विठ्ठल 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 विठ्ठल. आता हे झालं लोभी व्यक्तीचं. तसं संसारावर ज्याचं प्रेम आहे तो कुठेही जाऊ द्या, भले का पांडुरंगाच्या दरबारात जाणं किंवा समाधीजवळ जा, संसाराविषयी प्रेम आहे, मुलांविषयी प्रेम आहे, तिथं सुद्धा मुलांविषयीच काहीतरी मागितलं जातं कारण त्यांच्याविषयी प्रेम आहे अंतःकरणात. पण जर तसंच भगवंताविषयी प्रेम अंतःकरणात असेल तर सांगा भक्ती का नाही होणार? भक्तीची साधना का नाही होणार? पण कमतरता त्याच गोष्टी आहे की प्रेम नाही. आता आम्ही विद्यार्थी म्हणल्यावर विद्यार्थ्यांचंच उदाहरण देते. जोपर्यंत गुरुजी डोळ्यासमोर आहे, जोपर्यंत माही महाराज डोळ्यासमोर आहेत, तोपर्यंत आम्ही हे पुस्तक घेतो. पण ज्यावेळेस ते दोघंही डोळ्यासमोरून जातात त्यावेळेस आमचंच पुस्तक आम्हाला शोधावं लागतं. कारण प्रेम नाही. हे काय भीती आहे किंवा हे हट्ट आहे बुवा की करायचं म्हणून करायचं. कारण अभ्यास करण्याविषयी आम्हाला प्रेम अजिबात नाही. जोपर्यंत माई महाराज असतात तोपर्यंत अगदी असा अभ्यास करतो की जो पुस्तक पाठ झालं, पण ते गेल्यावरती नाही. म्हणून भक्ती सुद्धा करता येते ना प्रेम नसताना, पण हट्टामुळे करायची मुळे. पण अंतःकरणातून होते का? नाही. चित्त हे बघत नाही की आपण कुठं थांबलो. मग तो मंदिरात असू द्या, माऊलीच्या दरबारात असू द्या, पंढरपुरात असू द्या, सत्यात असू द्या, कुठेही असू द्या, चित्त हे बघत नाही की आपण कुठं आहोत. चित्त हे बघतं की आपलं मन कुठे. आणि ज्या वेळेस आपलं मन भगवंताला अर्पण करतो ना त्यावेळेस भक्ती होते. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. ज्यावेळेस मन भगवंताला अर्पण केलं त्यावेळेस प्रेम होतं. भगवंताविषयी प्रेम झालं की भगवंताची भक्ती आपोआप होते. पण असं ऐकलंय का? आता भाजी मंडळीत घ्या, कुठेही मार्केटमध्ये जा, इथं प्रेमाचं दुकान आहे किंवा इथं प्रेम भेटतं. आई वडिलांविषयी प्रेम भेटतं, बायकोविषयी प्रेम भेटतं, प्रेमिकाविषयी प्रेम भेटतं, शिक्षकांविषयी कुणाविषयी प्रेम भेटतं. असं आहे का? अजिबात नाही. कारण प्रेम भेटत नाही दुकानात. प्रेम हे देवाचे देणे. भगवंताविषयीचे प्रेम हे भगवंतच देत असतो. पण कधी ते प्रेम द्यायच्या लेवलची जर आपण भक्ती केली तर, त्याशिवाय देव देत. अहो तो देव एवढ्या विश्वाचा मालक आहे, तो आपल्याला इतक्या सहजासहजी कसा काय देईल? आपण देवाला म्हणतो प्रेमाचा सागर आहे. मग देवाने एवढ्या मोठ्या सागरातला जर एक एक थेंब दिला तर काय सागर आटणार आहे? पण देत नाही. तो पण देव आहे, तो पण परीक्षा पाहतो. आता इथं 10वी पास करायची तर बोर्डाची परीक्षा होते, मग भक्तीची परीक्षा असणारच ना. कारण भक्तीची परीक्षा पास केल्यावर देव भेटतो. मग तुकोबाराय काय म्हणतात? एकाच गोष्टीची कमतरता आहे मला, म्हणून मी याचक झालो, ते म्हणजे प्रेम. कारण माझा मार्ग भक्तीचा आहे, माझा मार्ग भक्तीची साधना करण्याचा आहे. मग ते साधना करण्यासाठी प्रेमच नाही. आणि प्रेम नाही तर मी कितीही का डोंगरात जाईना, माझी भक्तीच होणार नाही ना. प्रेम पाहिजे मला. म्हणून तुकोबाराय म्हणतात आज मी याचक देखील आहे आणि भिकारी देखील आहे,
ते संत कृपा झाली, इमारत फळ आली, ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवालया. माऊलीचं मंदिराचं निरीक्षण केलं ना तर मधी एक बोर्ड आहे, त्यावरती लिहिले या गाभाऱ्याचं तुकोबारायांनी केलेले. मग त्यावेळेस तुकोबारायांनी म्हटले असावे की देवा मी तुझ्या दारात आहे आणि आज मी याचक आणि भिकारी होऊन सुद्धा तुला काहीतरी मागतो. कुठं तर तुझ्या दारात. हेच अभंगाचं प्रथम चरण. ठाकलो से द्वारी, ठाकलो से की
सासूची कटकट असू द्या, नवऱ्याची वटवट असू द्या, कितीही दुःख असू द्या, या आळंदीत आल्याच्या नंतर मात्र प्रसन्नता मिळते, जी कुठंच मिळत नाही. कारण माऊलीचं मंदिर पाहिलं तर आपल्याला बाहेरून मंदिर दिसतं, पण तेच मंदिर जर आपण ज्ञानोबारायांच्या दृष्टीने पाहिले तर इथं पालक वर्ग जास्त आहेत म्हणून सांगते, जर माऊलींचं मंदिर ज्ञानोबारायांच्या दृष्टीने पाहिलं तर ते एका आईच्या कुशीपेक्षा जास्त आहे महाराज. विठ्ठल 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 जे भगवंत आपल्या उद्धाराकरती या पृथ्वी तलावर अवतार घेतात. ज्ञानोबारायांनी आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतला. आपण त्यांना प्रेम तर दिलंच नाही दादा, पण त्यांना वाळीत टाकलं. ज्या ज्ञानोबारायांची ही सृष्टी आहे त्याच ज्ञानोबारायांना वाळीत टाकलं. पण वारकरी संप्रदाय माऊली होण्याच्या अगोदर जर या समाजाने जर दोन व्यक्तीचा घात केला, ते म्हणजे एक विठ्ठलपंत आणि दुसरी रुक्मिणी आईसाहेब. चारही भावंड झाल्याच्या नंतर समाजाने सांगितलं होतं, तुम्ही ज्या वेळेस देहांत प्रायश्चित्त घ्याल त्यावेळेस आम्ही तुमच्या मुलांना स्वीकारू. एका शब्दावर हो म्हणून आले. आज कुणी कुणासाठी जीव देत नाही दादा. आई वडील असू द्या, गुरु असू द्या, शिक्षक असू द्या, पती असू द्या, पत्नी असू द्या, मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, कुणीच कुणाचं नसतं. हे सत्य आहे, रियालिटी आहे आजच्या मॉडर्न जगाची. कुणीच कुणासाठी जीवन देत नाही. पण विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब एका शब्दावरती हो म्हणाले. रात्री जेवायला बसले चारही भावंड, विठ्ठलपंत, रुक्मिणी आईसाहेब बसल्या आणि आईने निवृत्ती दादांना घास भरवला. रडू कंठापर्यंत आलं होतं पण बाहेर आलं नव्हतं. ज्ञानदेवाला घास भरवला, कंठापर्यंत आलं होतं पण बाहेर आलं नव्हतं. सोपान काकालाही घास भरवला, शेवटचा दिवस होता ना. रडू कंठापर्यंत आलं दादा पण बाहेर आलं नाही. पण ज्यावेळेस माझ्या मुक्ताईला चिमुकल्या घास भरवलं ना त्यावेळेस तो बाप रडला, कारण तो बाप होता. मग इतकं दुःख सहन केलं त्या विठ्ठलपंतांनी, रुक्मिणी आईसाहेबांनी. देहांत प्रायश्चित्त दिलं तरी सुद्धा समाजाने सहजासहजी स्वीकारलं का? मग सांगा, ज्ञानोबारायांच्या जीवनात जास्त दुःख आहेत का आपल्या? अपेक्षा काय होती? मांडेच खायची तर होती. अहो, त्या ज्ञानोबारायांच्या जर मनात आलं तर ते ज्ञानोबाई खापराची फॅक्टरी सुद्धा खोलू शकले असते. जे ज्ञानोबाराय रेड्यामुखी वेद बोलवू शकतात, जे ज्ञानोबाराय निर्जीव भिंत चालवू शकतात, जे ज्ञानोबाराय चांगदेवाला धडा शिकवू शकतात, त्या ज्ञानोबारायांना किती वेळ लागला असता विसोबा खिचरांना भस्म करायला. पण केलं नाही दादा, कारण संत आहेत, ते साधू आहेत. पण साधूच्या अंगात काय असतं? दया, क्षमा. त्यांचे अंगी दया आणि क्षमा हे साधूच्या अंगात असतं. माणूस सगळं सहन करतो, पण स्वतःच्या माणसाने त्रास दिलेला माणूस कधी सहन करत? आपल्याच लोकांनी ज्यावेळेस आपल्याला धोका देतात ना त्यावेळेस सगळ्यात जास्त त्रास होतो आपल्याला. ज्ञानोबारायांनी अनेक दुःख सहन केले, असह्य झालं होतं. किती त्रास सहन करणार? शेवटी ते पण व्यक्ती होते ना. ताटी लावून घेतली, पण त्यावेळेस चिमुकल्या मुक्ताईने उपदेश केला.
योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. ज्यावेळेस काठी बंद केली ना ज्ञानोबारायांनी या त्रासाला असह्य होऊन, त्यावेळेस चिमुकल्या मुक्ताईने ज्ञानदादाला सांगितलं, दादा आपला जो जन्म आहे ना तोच अपराध सहन करण्यासाठी झालाय. कारण आपल्याला हा अपराध सहन करून याच जगाच्या कल्याणाकरिता काम करायचंय. खरं सांगते दादा, या वारकरी संप्रदायावर जो सगळ्यात जास्त उपकार कोणाचे आहेत तर ते म्हणजे मुक्ताईंचे. आज आपण जी ज्ञानेश्वरी वाचतो ना, ती ज्ञानेश्वरी जर माझ्या मुक्ताईने उपदेश केला नसता ना तर ती ज्ञानेश्वरी आज आपण पाहिलीच नसती. जर मुक्ताईने उपदेश केला नसता ना तर आज चांगदेव 65 नसते. जर मुक्ताईने उपदेशच केला नसता तर आज अमृत अनुभव नसता. आणि इतक्या जल्लोषाने आनंदाने जो आपण हरिपाठ खेळतो म्हणतो तो हरिपाठ सुद्धा असता का दादा? मग वारकरी संप्रदायावर सगळ्यात जास्त उपकार कोणाचे ते म्हणजे मुक्ताईंचे. त्यांनी उपदेश केला म्हणून हे सगळे ग्रंथ. आणि त्याच्यानंतर उपकार जर कोणाचे असतील तर ते म्हणजे जिथं लक्ष्मी असते तिथं सरस्वती नसते. जास्त जिथं लक्ष्मी असते तिथं सरस्वती नसते. म्हणजे जिथं विद्या असते तिथं पैसा नसतो. आणि हे दोन्ही जरी असलं तर शांतता नसते. लक्ष्मी विद्या एकत्र नसतात. पण लक्ष्मी विद्या आणि शांतता हे तिन्ही ज्यांच्याकडे होतं असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचे सुद्धा उपकार आपल्यावरती. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे माऊली संजीवन समाधी घेताना ज्ञानेश्वरी समोर होती. मग ती ज्ञानेश्वरी आपल्याकडे कशी काय? तर ती आली म्हणजे एकनाथ महाराजांनी. म्हणून त्यांचे सुद्धा आपल्यावरती जास्त उपकार आहे. विठ्ठल 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 अनेक त्रास सहन केल्याच्या नंतर कार्य पूर्ण केलं ज्ञानोबारायांनी. आणि ज्ञानोबारायांनी जगाच्या मालकाकडे गेले, पांडुरंग परमात्म्याकडे गेले आणि त्या मालकाला म्हणाले, आता दिसू नये जना. देवा अवतार कार्य झालंय माझं. आता दिसू नये जना. आता दिसू
आता दिसू नये जना कैसे करिगा नारायण. देवा, माझं अवतार कार्य आता संपले. कसं साधूंचं कार्य झाल्याच्या नंतर साधू थांबत नसतात. ज्ञानोबरायांनी विचार केला की आता संजीवन समाधी घ्यायची. कसे ना, एखादा पुढारी मेल्याच्या नंतर देशाचं काहीच वाईट होत नाही, कारण मागे हजारो पुढारी तयार असतात. एखादा उद्योगपती जरी मेला ना तरीही देशाचं काही वाईट होत नाही, कारण अनेक उद्योगपती असतात. पण ज्यावेळेस एखादा साधू जातो ना त्यावेळेस हजारो वर्ष लागतात तसा साधू आहे. अहो, हजारो वर्षाच्या नंतर सुद्धा तसा साधू होत नाही. आता कीर्तन बरेच जण करतात. आता इथल्यापैकीही कितीतरी जण कीर्तन करतात. आळंदीत गावात गेलं तर जागोजागी कीर्तनकार दिसतात. पण कीर्तन करावं तर नामदेवरायांचं. नामदेवराय पुन्हा होणं नाही, नामदेवरायांसारखे कीर्तन पुन्हा होणं नाही. अनाथ लेकरं बरेच जण सांभाळतात, पण माईंसारखे नाही. सिंधुताई सपकाळ सारखे अनाथ मुलं कोणी सांभाळायचे नाही. रामकृष्ण हरीचं चाल बरेच जण म्हणतात, पण बाबा महाराज सातारकरांसारखी नाही. म्हणून पांडुरंगाला जरी वाटलं ना ज्ञानोबराय म्हणून जन्माला यावं तरी शक्य नाही, कारण ज्ञानोबरायांनी लीला जितक्या आघात केल्या होत्या. संतांच्या लीला या भगवंतापेक्षा जास्त चांगल्या असतात, चमत्कारिक असतात. आता अहिल्याचा उद्धार केला प्रभू रामचंद्राने. अहिल्या काय होती? स्त्री होती, पण पतीचा शाप लागला म्हणून काय झाली? शिळा झाली, दगड झाली. तर प्रभू रामचंद्राचा स्पर्श झाल्याच्या नंतर ती परत स्त्री झाली. म्हणजे स्त्रीचा स्त्री करणं यात काय नवल? देवाने बैलाचं दूध काढलं, यात काय नवल? तो देव आहे, त्याची सत्ता आहे महाराज. ज्याने निर्माण केलं त्यालाच करायला काय प्रॉब्लेम काय? पण संतांचे चमत्कार याच्यापेक्षा भारी असतात. आता प्रभू रामचंद्राने स्त्रीचा स्त्रीच केलं यात नवल नाही, पण माझ्या माऊलीने स्त्रीचा तो केला पुरुष योगा. स्त्रीचा पुरुष केला ते माऊली. ज्ञानोबरायांना 56 भाषा येत होत्या, तरी पण ज्ञानेश्वरी लिहिली ती मराठीतच. विठ्ठल 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 ज्ञानोबराय म्हणले आता अवतार कार्य संपवतो. आणि हे तर खरंच दुःखाची गोष्ट आहे, नाही का? एक साधू सोडून जाणं ही दुःखाचीच गोष्ट आहे. हे दुःख तुम्हीही व्यक्त करावं, हे दुःख मीही व्यक्त करावं, यात काय नवल आहे? पण ज्ञानोबा राजांचं दुःख जर सगळ्यात जास्त कोणाला झालं तर ते 2 व्यक्ती. एक म्हणजे जगाचा मालक आणि दुसरा म्हणजे ज्ञानोबरायांचे गुरुवरी निवृत्तीनाथ महाराज. या 2 व्यक्तींना जास्त दुःख झालं ज्ञानोबराय समाधी घेण्याचं. आता रुक्मिणी आई साहेबांनी प्रश्न केला, देवा अनेक महात्मे आले आणि अनेक महात्म्यांनी समाधी घेतली गेले सुद्धा, पण ज्ञानोबराय समाधी घेताना तुम्हाला इतकं रडू यावं काय होतं ज्ञानोबराय? देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी, जो ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. रुक्मिणी, मी खूप योगी पाहिले, पण ज्ञानोबरायांसारखे नाही. कारण ज्ञानोबराय हे वेगळेच होते आणि ज्ञानोबरायांसारखे दुसरं होणं शक्यच नाही. विठ्ठल 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 मागणीचं कीर्तन आहे म्हणून मागायचं. कुणाकडे? ज्ञानोबराय. तसं मागायला सांगायची गरज नसते, मागत असतो आपण. नको म्हणलं तरी मागत असतो. ज्ञानोबरायांकडे मागायचं. काय मागायचं? अहो, ज्या ज्ञानोबरायांनी सगळंच
अशी ज्ञानेश्वरी दिली, अजून काय पाहिजे? पण ती ज्ञानेश्वरी वाचली तर कळेल ना त्यात काय आहे. अहो आपण जे ज्ञान म्हणतो, विज्ञान म्हणतो, गणित घ्या, कुठलाही विषय घ्या, ज्ञानेश्वरीत आहे. तुम्हाला कुठलाही प्रश्न पडू द्या, तो ज्ञानेश्वरी. पण ती ज्ञानेश्वरी ज्यावेळेस वाचाल ना त्यावेळेस कळेल की आपल्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरीत आहे. आणि आपल्याला वाचायला यावं म्हणून ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी मराठीतच लिहिली, पण तीही आपल्याला वाचता येत नाही, हे आपलं ज्ञान. तर ज्ञानोबाऱ्यांनी आपल्याला जे काही प्रश्न पडतील त्याचं उत्तर 750 वर्षापूर्वी दिलंय. आता जे काही विजेचे ते शोध लावलेत, प्रवचनामध्ये सुद्धा साक्षीतांनी सांगितलं होतं, जे काही आता सायंटिस्टनी, शास्त्रज्ञांनी शोध लावलेत ते ज्ञानोबाऱ्यांनी 750 वर्षापूर्वी लावले. पण ते तेव्हाच कळतील ज्या वेळेस ज्ञानेश्वरी वाचू. आणि असं आहे ना, जास्त महिला मंडळ काय म्हणतात, ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. पण खरी गोष्ट सांगते, आपल्याला सगळं दिले, इंद्रिय आहेत, हातपाय आहेत, सगळे डोळे, पण आंधळी व्यक्ती जर ज्ञानेश्वरी वाचू शकते, मग आपला काय विषय. माऊलींच्या मंदिरातली खरी घटना आहे. आता सुद्धा सकाळी 8 ते 10च्या वेळेमध्ये माऊलीच्या मंदिरात जे विठोबा रखुमाईची मूर्ती आहे ना, तिथे एक आंधळी व्यक्ती बसते आणि त्यांची आंधळी लोकांचीच ज्ञानेश्वरी असते. ते वाचतात, मोठ्याने वाचतात, त्यामुळे कळते की ते ज्ञानेश्वरी वाचतात. मग ज्ञानेश्वरी जर आंधळी व्यक्ती वाचू शकते, मग आपल्याला प्रॉब्लेम काय. अहो ज्या व्यक्तीला काहीच वाचता येत नाही ती व्यक्ती सुद्धा ज्ञानेश्वरी वाचते, असं सुद्धा उदाहरण आहे. ते संस्थेतल्या मुलीच्या घरचे. एक आजी होत्या, त्यांना आत्ताही मराठी वाचता येत, पण त्यांची इच्छा होती, त्यांच्या अंतःकरणात ज्ञानेश्वरी वाचनाची ओढ होती. आणि त्यांनी म्हणे ज्ञानेश्वरी काहीही झालं तरी वाचायचं. ज्ञानेश्वरीचं पहिलं पान घेतलं तर सुरुवात ओम पासून आहे. ओम श्री ज्ञानेश्वरी पारायण. त्यांनी ओम पासून सुरुवात केली तर शेवटपर्यंत वाचली. वाचताच येत नाही ना, मग वाचली काय. तो ओमला सुद्धा माऊली, ज्ञानेश्वरीला सुद्धा माऊली, पारायणला सुद्धा माऊली आणि प्रतला सुद्धा माऊली. शेवटपर्यंत माऊलीच उच्चार केला. माऊलीने इतकी कृपा केली ना, त्या आजी आता ज्ञानेश्वरी वाचतात. हे नवल नाही, ज्ञानेश्वरी पाठ आहे. मग सांगा ज्ञानोबाऱ्यांनी अजून काय द्यायला पाहिजे. त्याच वेळेस आपल्यावरती कृपा होते ज्यावेळेस अंतःकरणात इच्छा असते. आणि मोठं व्हायचंय ना, त्याच्यासाठी एकच गोष्ट लागते, ती म्हणजे भगवंताची कृपा आणि त्याच भगवंताची इच्छा. विठ्ठल 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 आता ज्ञानेश्वरी मी वाचा म्हणते, यात काहीच नवल नाही. पण ज्यांनी विठोबारायांनी ज्यांच्या वाहना आपल्या डोक्यावरती घ्याव्या, जे दळण दळत असताना ओव्या गायासाठी याव्या, त्या जनाबाईंनी सुद्धा सांगितले वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी भाव धरुणी धरुणी वाचावी ज्ञानेश्वरी. भाव धरुणी वाचावी ज्ञानेश्वरी. भाव धरुणी वाचावी ज्ञानेश्वरी. भाव धरुणी वाचावी ज्ञानेश्वरी.
भावधरोनी वाचावी ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. भगवंताचे लाडके भक्त सुद्धा, नामदेवराय सुद्धा ज्ञानेश्वरी विषयी म्हणतात. जर भाव धरून ज्ञानेश्वरी वाचली ना तर त्याचं विठ्ठल 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 भाव धरून ज्ञानेश्वरी वाचली तर त्याचं फळ मिळतच. आणि जनाबाई सुद्धा म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसावर या टिकेशी, ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर कितीही मूर्खातला मूर्ख असू द्या, कितीही दगड असू द्या, ज्ञान प्राप्त होतं. काय ज्ञान प्राप्त होतं? कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबाराय. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरांचे विचार आहे. माऊलींनी संजीवन समाधी घेतली म्हणजे बऱ्याच लोकांचा असा समज असतो की ज्ञानोबाराय समाधीत आहे. अहो, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत आहे. ज्या व्यक्तीचे जिथे विचार असतात ती व्यक्ती तिथं असते. मग सर्वच विचार जर ज्ञानेश्वरीत आहेत, मग ज्ञानोबाराय कुठे? ज्ञानेश्वरीतच आहेत ना. आता यात्रेला आला तर काहीही नेता आलं नाही तरी चालेल घरी, पण ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी नाही त्यांनी ज्ञानेश्वरी घेऊन जावी एवढी विनंती आहे. तर ज्ञानेश्वरीत ज्ञानोबाराय आहेत. अहो, तुमच्याकडे कितीही मोठं दुःख असू द्या, कितीही त्रास असू द्या, या माझ्या माऊलीकडे सांगा समाधीला, ज्ञानोबाराय मी तुमचं लेकरू आहे, तुम्ही मला सांभाळा. ज्ञानोबाराय नाही म्हणणार नाही, कारण तेच तर चालवत असतात आपल्याला. ज्ञानेश्वरी वाचत जा, त्याचे खूप फायदे आहेत. कारण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतरच ज्ञानोबाराय कळतं. कारण ज्ञानोबारायांचा कितीही साधना करा, जप करा, जर ज्ञानोबाराय कळत नाही असे म्हणतात ना, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचा. खरं तर ज्ञानेश्वरी समजणे इतकं शक्य नाही. अहो, कितीतरी कीर्तनकारांना सुद्धा ज्ञानेश्वरी समजत नाही. आमच्या असंही ज्ञानेश्वरी समजायचा विषयच नाही. कारण ज्ञानोबाराय काय आपल्या घरचं कामाचं गडी नव्हते की आपल्याला समजतील. विश्वाचे मालक होते, ही सृष्टी त्यांनी निर्माण केली, मग ते मालक कसे काय आपल्याला समजणार आहेत? आणि ज्ञानेश्वरीचं प्रवचन करताना आपण एखादी ओवी घेऊन प्रवचन करतो. गुरुवर्य सांगतात आमचे की ज्ञानेश्वरीतल्या ओवीवर प्रवचन करण्यापेक्षा त्या ओवीशी बोला ना, ती ओवी बोलेल हो आपल्याला, पण तशी भक्ती पाहिजे. कसे ना, लाल गॉगल घातल्याच्या नंतर लाल दिसतं, काळा घातल्याच्या नंतर काळं दिसतं. आणि अंतःकरणात असा विचार आहे की ज्ञानेश्वरीच्या ओवीशी बोललं तर ज्ञानोबाराय बोलतात. बोलतील ना? प्रयत्न करून बघा, नक्कीच ज्ञानोबाराय बोलतील. ज्ञानेश्वरी हे सांगते, मी नाही सांगत आहे. विठ्ठल 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 म्हणून जी ज्ञानेश्वरी आपल्या कल्याणाकरिता लिहिली ज्ञानोबारायांनी, इतके कष्ट घेऊन, इतका त्रास सहन करून, तर ती वाचली पाहिजे. अजून ज्ञानोबारायांकडे मागायचं म्हटलं तर ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी पसायदान मागितलं. आता विश्वात मके देवे, येणे वाग्यात मतोशावे. एवढं ज्ञानोबारायांनी दिलंय तरी ज्ञानोबारायांना मागायचं हे असतंच. कारण आपल्याला मागायला खूप आवडतं. मागा ना, पण असं मागा की खरंच त्यात आपलं हित आहे. ज्ञानोबाराय देतात पण त्यात हित
चेहऱ्यावरती समाधान आहे, डोळे बंद आहे, ओठावरती निरागस हसू आहे, असे माझे ज्ञानोबा आहे. अहो ज्ञानोबा आहे म्हणजे सुखाची लहर आहे, जिथं दुःखच नाही. ज्ञानोबारायांकडे गेलं ना, किती दुःख असू द्या प्रसन्नच होतं. कारण ज्ञानोबारायांचा चेहरा इतका आनंदी आहे ना, की आपलं दुःख कुठं जातं काय माहित, त्याच्यासमोर राहतच नाही. तेच ज्ञानोबा आहे. तर ज्ञानोबा समजणं कठीण आहे थोडं, कारण ते माऊली आहे. आणि ज्ञानेश्वर नाव हे पुरुषाचं आहे, पण म्हणतो माऊली. माऊली म्हणजे आई, मग ज्ञानोबा पुरुष आहेत ना. पण ज्ञानोबारायांच्या अंतःकरणात, आईच्या अंतःकरणात जो जिव्हाळा असतो तोच ज्ञानोबारायांचा आहे. आणि पालक वर्गांना सांगते, तुमचे लेकरं त्या ज्ञानोबारायांच्या कुशीत आहेत, आईच्या कुशीत आहेत. आणि आळंदीतलं सांगते, कुणीही असू द्या, आळंदीत कधीच कुणी उपाशी झोपत नाही. मग ती कोणती संस्था असू द्या, धर्मशाळा असू द्या, कुठेही व्यक्ती असू द्या. कारण घरी आई असताना लेकरू उपाशी झोपतं का? झोपतं का? नाही ना. तसं मग ज्ञानोबा म्हणजे आम्हा सर्वांची आई, म्हणजे आमचा सांभाळ करणारे ज्ञानोबा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुकोबारायांनी याच्या गाणी भिकारी होऊन काहीतरी मागितले. काय मागितले? प्रेम. का मागितलंय? कारण भक्ती करताना तेच तर कमी पडतं. कारण ते असतं तर आता विठ्ठल जेव्हा गजर चालू होता तेव्हा टाळी वाजली असती ना. ते कमी आहे म्हणून तर मागितलं तुकोबारायांनी. तुकोबारा म्हणतात, मी कधीच याचक न होणारा मागितलंय, पण माझ्यासाठी नाही. काय मागितलंय? घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. काय मागितलं? मागून मागून काय मागितलं? तुझीच सेवा करायची. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. लहानपणा देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. सगळं यात स्वतःसाठी काही नाही, तुझीच सेवा करण्यासाठी. पण आजच्या या अभंगात तुकोबाराय काय सांगतात? माझा मार्ग भक्तीचा आहे, मला भक्ती करायची आहे, त्यात कमी पडतंय ते प्रेम. तेच प्रेम दे अभंगाचं द्वितीय चरण. माझा भिका काही देवा, माझा भिका काही देवा, माझा भिका काही देवा.
मज भिका काही देवा प्रेम भातुके पाठवा. तुकोबारायांनी भगवंताकडे मागितलं ते म्हणजे प्रेम, कारण भक्ती करण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे प्रेम. इथे कीर्तनाची संधी देणारे जे आमच्या संस्थेला बारबार मार्गदर्शन करतात, दिंडीचे मालक 77 क्रमांक दिंडीचे मालक प्रभाकर नाना बोराटे, माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री सुदामजी महाराज हिंगे, गुरुवर्या सौभाग्यवती स्वरांजलीताई हिंगे यांनी मला इथे कीर्तनाची संधी दिली. खरं हे माझं खरंच मोठं भाग्य, परम भाग्य म्हटलं तरी हरकत नाही. कारण एवढ्या सगळ्या म्हणजे इतकं कॉम्पिटिशन आहे ना या जगामध्ये, कारण एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रात सेवा मिळणं हे सध्या तरी कठीण आहे. महाराजांनी सप्ताच याच्यासाठी ठेवलाय की आम्हा लेकरांसाठी संधी मिळावी. कारण बाहेर मिळो न मिळो, ज्यावेळेस आपण आपल्या लेकरांना मोठं करू त्यावेळेस लोक आपल्याला बोलवतील. महाराजांनी म्हटलं आमच्या लेकरांना आम्हाला मोठं करायचंय, त्याच्यासाठी हा सप्ताह ठेवला. त्यांचा परत आभार मानते गुरुवर्यांचं. कीर्तनाला साथ करणारे, ज्यांचं गायन ऐकतच राहावं वाटत होतं, असं हरिभक्तपरायण गायनाचार्य दीपाली
वैष्णवीताई वैदवीताई गावंडे, शिवानीताई शिंदे, तुम्हा सर्वांचंच खरंच खूप मी आभार व्यक्त करते. विनेकरीताई, आकांक्षा पाडुळे, पकवाज दादा, ज्ञानेश चौगुले, ज्ञानेश चौलवार, रुद्र महाराज,